जय शिवराय, जय भीम, जय लवजी। महाराष्ट्राचे अनाजी पंत, माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी म्हणजे थोडा जरी लोकांच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत जर आपलं काय देणं लागतं असं आपण जर समजत असाल तर आपण काही न बोलता आपण राजीनामा द्यावा, गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि त्या जागी एक चांगला असं सक्षम असं तुम्ही दुसरं कुठलाही मंत्री करा, आम्हाला काही म्हणणं नाही। कारण आपण जसे गृहमंत्री झाला तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये अवैध धंदे, चुकीच्या गोष्टी किती घडल्या त्याचा तुम्ही अभ्यास करा। म्हणजे आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्ही आमची भूमिका मांडतो, पण तुम्ही अभ्यास करा की आपण गृहमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये किती अधोगती झाली, किती गुन्हे वाढले, हा अभ्यास तुम्ही करा। जे पोलीस कर्मचाऱ्यांची मुलं असतील ते काय असतील ते त्यांच्या चार चाकीमध्ये ते पुढे लिहितात पोलीस, हा अधिकार आहे का हो? घटनेमध्ये तरतूद आहे का? पण तरी ते तसेच राहतात, तशाच गाड्या वापरतात। आत्ता पुण्यामध्ये काय काय प्रकार घडले, पोर्शे प्रकरण असेल, आपलं चांदणी चौकातला विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा बारकाईने। त्या महिलांचा 6 महिला गेल्या त्यांचा विचार असेल, हा जरा समजून घ्या। कारण आपल्यामुळं ज्या गोष्टी घडत आहेत ना ह्या फार चुकीच्या घडत आहेत। आणि त्यात काय झालं की त्याच्यामध्ये काल हंडेवाडीमधली महिला पाण्याच्या टँकरमध्ये मृत्यूमुखी सापडली, ती फुरसून घेतील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार सगळा समोर आला। त्या होत्या कैलासवासी कौशल्या चव्हाण, त्यांचं वय वर्ष फक्त 25। त्या दुगडचाळ GSPM कॉलेजजवळ हंडेवाडी इथे राहणाऱ्या होत्या। आणि जे टँकरचे पाण्या टँकरचे जे मालक आहेत पुरुषोत्तम ससाने ह्यांनी त्यांना लक्षात आलं की काहीतरी प्रकार वेगळा आहे, त्यांनी तो बघितलं आणि ते झालं। म्हणजे तुम्हाला म्हणजे पोलीस प्रशासन हे लोकांचं आहे, हे लोकांना आता पटत न झाले, त्याच्यामुळे तुमचा विश्वास उडालेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही काय करा माहिती आहे का, तुमची जागा खाली करा आणि त्या जागेत दुसऱ्या एका चांगल्या सक्षम अशा मंत्री कधी करा। आणि आपण खरंच गृहमंत्रीपदाचा राजीनामा, आपण उपमुख्यमंत्री देता पण गृहमंत्र्याचा पहिला द्या, ही तुमची आता गरज आहे। कारण तुम्ही आता लोकांमध्ये काय वागता, कशा वागता सगळं कळालेलं आहे। मग त्याच्यानंतर आज पुणे शहराचे जे शक्तिपीठ आहे श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या मठामध्ये तुमच्या दोन्ही BJPच्या गटाने जी हाणामारी केली, लोकांना तिथल्या भक्तांना त्याचा त्रास झाला आणि तुमचे एकदम म्हणजे काय सांगू त्याला काही समजत नाही। ते तुमचे शहराध्यक्ष म्हणतात तसं काही प्रकारच घडला नाही, त्यांचे तिथले दोन्ही माजी नगरसेवक म्हणते तसं काही घडलंच नाही। घडलं नाही तर लोकांनी पाहिलं ना, आणि त्या लोकांनी ते सगळं मीडियाला पाठवलं। त्यामुळं आपण हा राजीनामा द्यावा। कारण आमच्या कात्रजच्या भागामध्ये अवैध धंदे एवढे आहेत, जिथे बारचं लायसन असतं तिथं अवैध अशी मद्रिका विकली जाते आणि तिथं किती प्रकार घडतात हे तुम्ही बघा। प्रत्येक वाईन शॉपच्या बाहेर तुम्हाला असे असंख्य कार्यकर्ते दिसते की जे तिथं दारू पीत असतात। त्याच्यामुळं आपला आता ह्या प्रशासन, पोलीस प्रशासन आपला काही वचक राहिलेलं नाही। त्यामुळे आपण कृपया आपण ह्यातनं माघार घ्यावी आणि आपण गृहमंत्री राजीनामा द्यावा। आणि मी मुकेश मधुकरराव धिवार, प्रदेशाध्यक्ष राहुल प्रियंका गांधी सेना महाराष्ट्र राज्य, अशी विनंती करतो आपणास की आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।